मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवरचे अत्यंत महत्त्वाचे एम-सी-क्यूज क्वेश्चन्स पाहिले होते. त्यासोबतच याच व्हिडिओमध्ये आपण अजून असेच क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पोर्टंट असणार आहेत. तर चला, आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिला क्वेश्चन आहे, अ पर्सन हू वॉक्स इन स्लीप इज कॉल्ड. असा व्यक्ती जो झोपीमध्ये चालतो, त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन्स आहेत इन्सोम्नियाक, त्यासोबतच सोमनॅम्ब्युलिस्ट, ड्रीमर का हिप्नॉस्टिक. आता याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज सोमनॅम्ब्युलिस्ट. आता या शब्दाला आपण जर तोडलं, तर याच्यामध्ये जे सोमनस आहे, सोमनस, त्याला आपण त्याचा अर्थ स्लीप असतो. आणि जे उरलेलं आहे ब्युलिस्ट, ॲम्ब्युलिस्ट, दॅट मीन्स वॉकर. म्हणून स्लीप वॉकर म्हणजे जे माणूस झोपीत चालतो त्याला आपण सोमनॅम्ब्युलिस्ट म्हणतो. आता इनसोमनियाक म्हणजे कोण? तर असा व्यक्ती जो झोपू शकत नाही. द वन हू कॅनॉट स्लीप. ज्याला झोप येत नाही किंवा ज्याला झोपता येत नाही, अशा व्यक्तीला आपण इन्सोम्नियाक म्हणतो. ड्रीमर म्हणजे कोण? जो नेहमी ड्रीम बघतो किंवा ड्रीममध्ये राहतो, त्याला आपण ड्रीमर म्हणतो. आणि हिप्नॉस्टिक म्हणजे काय? तर हिप्नोसिस जे आपण म्हणतो, त्याच्याशी रिलेटेड हा शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वन हू लुक्स ऑन द ब्राईट साइड ऑफ थिंग. असा व्यक्ती जो नेहमी पॉझिटिव्ह गोष्टीकडे बघतो. समज फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे कोणती सिच्युएशन आहे, पण जर तुम्ही त्या सिच्युएशनच्या फक्त पॉझिटिव्ह साइडकडे बघत असाल, तर तशा व्यक्तीला कोण काय म्हणतो आपण? ऑप्शन्स आहेत ऑप्टिमिस्ट, रिअलिस्ट, पेसिमिस्ट का आयडियलिस्ट. आता मित्रांनो, या गोष्टीचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. एक्झॅक्ट क्वेश्चन नव्हता पाहिला, बट आपण ऑप्शन्स डिस्कस करताना या गोष्टीचा तुम्हाला मी उल्लेख केलेला. सो करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ए, दॅट इज ऑप्टिमिस्ट. असा व्यक्ती जो प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह साईड पाहतो कोणत्याही सिच्युएशनची, त्याला आपण ऑप्टिमिस्ट म्हणतो. रिअलिस्ट म्हणजे असा व्यक्ती जो नेहमी रिॲलिटीमध्ये राहतो, जे प्रॅक्टिकली विचार करतो, त्याला आपण रिअलिस्ट म्हणतो. त्यासोबतच पेसिमिस्ट म्हणजे हे जे वर्ड आहे, ते ऑप्टिमिस्टचा अपोझिट आहे. म्हणजे जो नेहमी निगेटिव्ह साइड पाहतो. आणि आयडियलिस्ट म्हणजे कोण? तर जे हू फोकसेस ऑन आयडियाज, जे आयडियाजवरती फोकस करतं. आणि इथे हा शब्द रिअलिस्टच्या अपोझिट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ पर्सन हू टॉक्स टू मच. असा व्यक्ती जो खूप जास्त बोलतो त्याला काय म्हणतो? आता तुम्ही मागचा व्हिडिओ माझा पाहिला असेल, इन केस नसेल पाहिला, तर तुम्हाला मी इथे आय बटनवरती एक लिंक देईल. त्याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता. आता त्या क्वेश्चनमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं, की जो व्यक्ती खूप कमी बोलतो, त्याला आपण टॅसिटर्न म्हणतो. तुम्ही जो व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला लगेच याचं उत्तर कळून जाईल याचं. पण बाकीचे ऑप्शन्स बघूया आपण. याचा अर्थ हा ऑप्शनच येत नाही. ठीक. बाकीचे ऑप्शन्स बघूया. गॅरुलस, सायलेंट का रिझर्व्ड. आता इथे सायलेंट तर येत नाही आणि रिझर्व्ड पण येत नाही. या दोघांचा अर्थ खूप वेगळा असतो. सो करेक्ट उत्तर काय असेल? ऑप्शन बी, दॅट इज गॅरुलस. सो असा व्यक्ती जो खूप जास्त बोलतो, त्याला आपण गॅरुलस म्हणतो. आता टॅसिटर्न आणि गॅरुलस हे दोन्ही अपोझिट शब्द आहेत. त्यासोबतच सायलेंट म्हणजे काय? तर सायलेन्स, जे की आपण शांत राहणं किंवा क्वाईट असं म्हणतो. आणि रिझर्व्ड म्हणजे काय? तर आपण कोणतीही गोष्ट रिझर्व्ह करतो म्हणजे काय? तर आपण त्याला बुक म्हणता येईल किंवा मग अ, आपण त्याला प्रायव्हेट करतो. समज तुम्ही कोणती एक गाडी रिझर्व्ह केली, तुम्ही कोणती सीट रिझर्व्ह केली, तर ती सीट तुमची होईल. त्याला आपण रिझर्व्ह म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ चाइल्ड हुज पॅरेंट्स आर डेड. त्याला काय म्हणतो आपण? ऑप्शन्स आहेत ऑर्फन, पॉपर, डेस्टिट्यूट का बेगर. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ए, दॅट इज ऑर्फन, ज्याला मराठीमध्ये आपण अनाथ म्हणतो. आता पॉपर म्हणजे काय? तर आपण याला पुअर पर्सन म्हणू शकतो. पुअर पर्सनचा एक सिनोनिम आहे, दॅट इज पॉपर. त्यासोबतच डेस्टिट्यूट म्हणजे एक्स्ट्रीमली पुअर. ही झालं गरीब, ही खूप जास्त गरीब, त्याला आपण एक्स्ट्रीमली पुअरला आपण डेस्टिट्यूट म्हणतो. आणि बेगर म्हणजे काय? तर जो भीक मागतो त्याला आपण बेगर म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ स्पीच फुल ऑफ प्रेज. अशी स्पीच ज्यामध्ये खूप जास्त तारीफ केली गेली आहे, त्याला काय म्हणतो? तर ऑप्शन्स आहेत क्रिटिसिझम, ट्रिब्यूट, जिओलॉजी, कॉमेंट्री. आता करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज जिओलॉजी. सो स्पीच फुल ऑफ प्रेजेस इज नोन एज जिओलॉजी. आता क्रिटिसिझम म्हणजे काय? तर क्रिटिसाइज करणे. ठीक आहे. जेव्हा आपण कोणाबद्दल क्रिटिसाइज करतो किंवा आपण म्हणू शकतो की जेव्हा त्याचे आपण फॉल्ट्स काढतो, त्याला आपण क्रिटिसाइज करणं म्हणतो. ट्रिब्यूट म्हणजे काय? तर ट्रिब्यूट इज नथिंग बट जनरल प्रेज. आपण जेव्हा कोणाला प्रेज करतो, एक जनरल प्रेज करतो, त्याला आपण ट्रिब्यूट म्हणतो. आणि कॉमेंटरी म्हणजे काय? तर एक एक्सप्लेनेशन किंवा एक ॲनालिसिस. आपण आता क्रिकेटची कॉमेंट्री पाहतो. त्याचा काय अर्थ असतो, की तो एक ती जी व्यक्ती असतात, ती क्रिकेटला ॲनलाईज करून आपल्याला त्याची कॉमेंट्री ऐकू घालतात. नेक्स्ट क्वेश्चन, वन हू कॅनॉट रीड ऑर राईट. असा व्यक्ती जो वाचू आणि लिहू शकत नाही, त्याला काय म्हणतो? इलिटरेट, अनएज्युकेटेड, इग्नोरंट आणि इनोसंट. आता करेक्ट उत्तर असेल इथे तर इलिटरेट, ऑप्शन ए.
द वन हू कॅनॉट रीड अँड राईट इज नोन ॲज इलिटरेट. आता अनएज्युकेटेड म्हणजे काय, तर अशा व्यक्ती जो फॉर्मल एज्युकेशन म्हणजे आपण जे शाळा वगैरे शिकतो लहानपणापासून त्याने ते घेतली नसेल त्याला आपण अनएज्युकेटेड म्हणतो. आता हे कंपल्सरी नाही आहे की जो व्यक्ती अनएज्युकेटेड आहे तो इलिटरेट असेल. तर भरपूर जण ज्यांनी कधीच त्यांच्या लाईफमध्ये शाळा किंवा असं शिक्षण नाही केलंय कंप्लीट, ते सुद्धा लिहू आणि वाचू शकतात. सो असं नका म्हणू की तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. इग्नोरंट म्हणजे कोण, जो नॉलेज लॅक करतो, ज्याला ज्ञान नसतं त्याला आपण इग्नोरंट म्हणतो. आणि इनोसंट म्हणजे काय, तर नॉट गिल्टी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ पर्सन हू हेट्स वुमेन. आता हा क्वेश्चन आय थिंक रिपीट झाला आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. बट इन केस तुम्ही मागचा व्हिडिओ नसेल पाहिलात तर हा क्वेश्चन तुम्ही नक्की इथे सॉल्व्ह करायला पाहिजे. सो पर्सन हू हेट्स वुमेन. ऑप्शन आहेत मिसॅन्ड्रिस्ट, फेमिनिस्ट, मिसोजिनिस्ट का चॉविनिस्ट. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज मिसोजिनिस्ट. सो असा व्यक्ती जो वुमेनला हेट करतो त्याला आपण मिसोजिनिस्ट म्हणतो. आता मिसॅन्ड्रिस्ट म्हणजे कोण, तर वन हू हेट्स मेन. हे दोन शब्द, हा आहे फॉर वुमेन आणि वरचा आहे फॉर मेन. फेमिनिस्ट म्हणजे कोण, जो वुमेन्ससाठी वुमेन्सला सपोर्ट करतो किंवा वुमेन्सच्या राईट्सला सपोर्ट करतो त्याला आपण फेमिनिस्ट म्हणतो. आणि चॉविनिस्ट, आता हा भरपूर जणांना एक नवीन शब्द असेल, आपण हा कधी शब्द यूज करत नाही किंवा वापरत नाही किंवा ऐकत पण नाही. बट आता इथे आलाय, सो मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. तो चॉविनिस्ट म्हणजे काय, तर आपण पॅट्रोइटिझम म्हणतो बघा, की देश भावना, तर ती जेव्हा एक्सेस प्रमाणात असते कोणत्या व्यक्तीमध्ये, त्याला आपण चॉविनिस्ट म्हणतो. सो एक्स्ट्रीम पॅट्रोइटिझम. आता बघा मित्रांनो, हा क्वेश्चन रिपीट झालाय, बट स्टील आपल्याला इथे बाकीच्या 3 नवीन वर्ड्सची सुद्धा माहिती भेटली आहे. ठीक आहे, तुम्हाला आन्सर कळालं, वेल अँड गुड. पण तुम्हाला त्यासोबतच ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन डी काय असं आहेत हे सुद्धा तुम्हाला कळलंय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. ॲक्वेरियम, एव्हियरी, सँक्च्युरी का झू. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज एव्हियरी. सो ॲव्हेरीमध्ये आपण बर्ड्सला ठेवतो. ॲक्वेरियममध्ये कोण ठेवतं, तर आपण त्यांना ॲक्वेटिक ॲनिमल जे असतात, माशा वगैरे, आपण त्यांना ॲक्वेरियममध्ये ठेवतो. सँक्चुरीमध्ये कोणाला ठेवतो आपण, तर असं काही स्पेसिफिक नाही आहे की कोणाला ठेवलं पाहिजे. पण इथे जे कोणते वाईल्ड ॲनिमल असतात, कोणतेही वाईल्ड ॲनिमल्स आपण त्यांना इथे ठेवतो. आणि त्यासोबतच राहिलं झू. झू म्हणजे एक टाईपचं प्लेस आहे जिथे आपण ज्याला आपण कमर्शियलाइज करतो. म्हणजे तिथे आपण ॲनिमल ठेवतो, पण त्यासोबतच आपण त्यांना पर्यटक स्थळ म्हणून सुद्धा आपण त्याला बोलतो. तिथे लोकं येऊ जाऊ शकतात, पण सँक्चुरीमध्ये आपण जाऊ शकत नाही. हा दोघांमध्ये डिफरन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ पर्सन हू इज ऑल पॉवरफुल. असा व्यक्ती ज्याच्यात सगळ्यात जास्त पॉवर आहेत किंवा ज्याच्याकडे सगळ्या पॉवर्स आहेत. ऑप्शन्स आहेत ओमनिसियंट, ओमनीप्रेझेंट, ओमनीपोटेंट आणि इन्व्हिन्सिबल. करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज ओमनीपोटेंट. तर ओमनीपोटेंट म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडे अनलिमिटेड पॉवर्स आहेत. मग आता राहिला ऑप्शन पहिला, त्याला असं म्हणतो की असा व्यक्ती ज्याच्याकडे सगळं नॉलेज आहे, ज्याला सगळं माहिती आहे. अ पर्सन ऑफ ऑल नोईंग, म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याला आपण ओमनिसियंट म्हणतो. त्यासोबतच ओमनी प्रेझेंट म्हणजे जो प्रत्येक जागी प्रेझेंट असतो. प्रेझेंट एव्हरीवेअर. आता आपण फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला जसं एक्झाम्पल देतो, हवा. हवा प्रत्येक जागी प्रेझेंट आहे. इन दॅट सेन्स ओमनी प्रेझेंट. सो प्रेझेंट एव्हरीवेअर. मग राहिला इन्व्हिन्सिबल. तर इन्व्हिन्सिबल म्हणजे की ज्याला आपण हारू शकत नाही. कॅनॉट बी डिफिटेड. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय तर या गोष्टी लिहून सुद्धा घ्या, जेणेकरून तुमचा एक छान व्होकॅब्युलरी तयार होईल. म्हणजे तुम्हाला एक्झामच्या पुढे फक्त या गोष्टी तुम्ही बघितला तर तुम्हाला लगेच याचं उत्तर आणि तुमचं एक रिव्हिजन लगेच होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आणि आपल्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन बघूया आजचा. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. असा व्यक्ती जो देवाला मानत नाही त्याला काय म्हणतो, तर थिस्ट, एथिस्ट, ॲग्नॉस्टिक का पॅगन. करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज एथिस्ट. आता एथिस्ट म्हणजे कोण, तर हू डझंट बिलीव्ह इन गॉड. त्यासोबतच थिस्ट म्हणजे काय, तर एथिस्टचं उलटं, जे की देवाला मानतो. आणि ॲगोनिस्ट म्हणजे, सॉरी, ॲग्नॉस्टिक म्हणजे जो अजून शुअर नाही आहे की देव आहे का नाही. आता हे बघा, आपल्या सोसायटीमध्ये भरपूर लोकं असतात. फॉर आपण हे धरलं सोसायटी आपली, तर अशी लोकं जे देवाला मानतात, जे देवाला नाही मानत आणि जे अजून शुअर नाही आहेत. ते म्हणतात की असतो, नसतो, आम्हाला माहीत नाहीये. तर तशा लोकांना आपण ॲग्नॉस्टिक म्हणतो. आता लास्ट ऑप्शन पेगन. पेगन म्हणजे असा व्यक्ती जो भरपूर रिलिजन्सला फॉलो करतो.
त्याला आपण पेगन म्हणतो. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असाल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भरपूर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच व्हिडिओ आणत जाईल. आता तुमची एक्झाम पण जवळ येते आहे, तर तुमचं पूर्णपणे प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला दररोज एक व्हिडिओ आणेल, जेणेकरून तुमची छान व्होकॅब्युलरी ती वाढेल. त्यासोबतच तुमचे अजून पण भरपूर टॉपिक्स कव्हर होतील. तर चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.